बघा हे लाजीरवाणी प्रकरण आहे, त्याच्यावर काय भाष्य करण्यात अर्थ नाही आहे। या याच्यामध्ये ज्या पद्धतीने हे सगळं सापडलेलं आहे ते जनतेसमोर उघड होणार। विनोद तावडेंची सुरक्षा धोक्यात आलेली आहे एकंदरीत। नाही, त्यांना पोलिसांनी धरून ठेवलेलं आहे। ही सर्वात मोठी लाजीरवाणी गोष्ट आहे। काय सांगाल, कशा प्रकारे कारवाई करावी? कारवाई आता पोलीस आणि इलेक्शन कमिशनर आणि त्यांच्या आदेशाखाली होत आहे। त्यांच्या गाडीत आता पण बॅग आहेत बघा। गाडीत पैसे ठेवलेले आहे, गाडीत पैसे आहेत का? ही गाडी चेक करायला सांगा पोलिसांना आधी। ही गाडी का नाही चेक करत? मागे बॅग आहेत गाडीच्या, त्या चेक करा उघडून पहिला। काय करतो विनोद तावडे काल गाडीमध्ये पैसे असल्याचा आरोप केला जातोय। आपण पाहूया नेमकी ही गाडी विनोद तावडे यांची सांगण्यात येत आहे। त्या ठिकाणी आपण दृश्यांमध्ये पाहू शकतो विनोद तावडे यांच्या गाडीमध्ये देखील पैसे असल्याचा आरोप बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी केलेला आहे। या ठिकाणी आपण आणखी कोणी पदाधिकारी बॅग में पैसा है, गाडी खोलण्याची आग्रह करतायत। गाडीमध्ये पैसे असल्याचा आरोप या ठिकाणी करण्यात येतोय। त्यामुळे आपल्यासमोर बहुजन विकास आघाडीचे चोरटे आहेत। नक्की काय प्रकरण आहे? प्रकरण म्हणजे इकडे पैसे वाटायला लागले आणि विनोद तावडे स्वतः हे बघा कोणतेही नेते त्या मतदारसंघामध्ये राहू शकत नाही। बरोबर 24 तास अगोदर त्यांना मतदारसंघ सोडायला लागतो। हे स्टार प्रचारक भारतीय जनता पार्टीचे सकाळी इकडे भारतीय जनता पार्टीच्या लोकांना प्रत्येक एरियात बोलून मिटिंग घेतात। आता एक तर आचारसंहिता झालेली आहे, प्रचाराचा संबंध नाही आणि लोकांना बोलून इकडे पैसे दिले। आमच्या सिद्धेश्वर ठाकूरकडे डायरी सापडलेली आहे। डायरीवर ज्याने कोणी किती पैसे घेतले त्याची सगळी नोंद आहे। त्यांच्या बॅगेमध्ये पैसे सापडले। ही कुठची राजनीती? पटेंगे आणि हे विनोद तावडे यांच्या बॅगेत पैसे सापडल्याचा आरोप यांनी केलेला आहे आणि डायरीमध्ये पैशांची देखील नोंद केल्याचा आरोप व्हिडिओमध्ये पण आपल्याकडे दुसरे आहे। तुमचं नाव काय? विनय तिवारी। काय म्हणणं आहे तुमचं? सकाळी काय झालं, सकाळी एक बाई होती, त्या बाईने सांगितलं आम्हाला इकडे सोडायला आमच्या कार्यकर्त्याला। तर आमच्या कार्यकर्त्यांनी इलेक्शनचा माहोल आहे मदत करण्याच्या हिशोबाने तिला इकडे सोडलं। बाई परत आली तर तिच्या हातात इन्व्हॉल्व होता आणि त्याच्यामध्ये पैसे। याची विचारपूस करते आमचा कार्यकर्ता आतमध्ये जायला दिलं नाही।